धागा धागा जोडीने नवं या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. आणि या ट्विस्टमध्ये आपण असं पाहणार आहोत, की आता कंपनीमध्ये चोरी करणारा एक चोर आता राजदक्षांच्या घरी आता केदारला भेटण्यासाठी आलेला असतो. आता केदारला भेटण्यासाठी आलेला चोर तो केदारला शोधत असतो. तेव्हा आता त्याला अरविंदा हा बाहेर बसलेला दिसतो. तेव्हा तो अरविंदसोबत तो बोलवत बोलत असतो आणि अरविंदासुद्धा त्या चोरासोबत बोलत असतो. तेवढ्यातच आता केदारचं लक्ष आता त्या चोराकडे जाते आणि तो आता अरविंदाजवळ तिथे जातो आणि आता तो अरविंदाला म्हणतो, की "बाबा तुम्ही इथे काय करत आहे? आणि तुम्ही इथून जा." तेव्हा आता केदार आता त्या चोराशी बोलत असतो. पण त्याला त्याचं लक्ष नसते, की अरविंद हा तिथून गेलाच नाही आहे म्हणून आणि त्यात तो त्या चोरासोबत बोलण्यामध्ये केदार आता इतका मग्न होऊन गेलेला असते, की त्याला बाजूला अरविंद हे उभे आहे म्हणून हे त्याला त्याचं लक्षच नसते. कारण की हे सगळं काही चोराचं आणि केदारचं बोलणं हे पूर्ण अरविंद ऐकतच असतो. तेव्हा आता तो चोर आता केदारशी बोलत असतो, की तुम्ही मला खूप दिवसाचे पैसे दिले नाही आहे आणि त्यामुळे आता मी इथे पैसे घेण्यासाठीच आलेलो आहे. तेव्हा आता केदार आता त्या चोराला म्हणत असतो, की "इथे सगळी वाट लागलेली आहे आणि तुला काही पैसे दिसत आहे का?" तेव्हा आता चोर त्या केदारला म्हणत असतो, की "नाही, मला पैसे पाहिजे नाही आणि मी पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आहे." तेव्हा आता चोर आता केदारला चांगलाच धमकीत असतो. तेव्हा आता केदारची पूर्णपणे फाटूनच गेलेली असते. आता केदार आपल्या खिशामधून 200 ची नोट काढतो आणि तो त्या चोराला देत देत म्हणतो, की "आता पुन्हा इथे यानंतर येऊ नको आणि तुला जेव्हाही मला भेटायचं असेल, तेव्हा तू मला फोन कर." असं तो केदार आता त्या चोराला सांगत असतो. तेव्हा आता चोरसुद्धा त्याला हो म्हणतो आणि हे सर्व काही बोलणं आता अरविंदा ह्या पूर्णपणे त्याने ऐकलेलं असते. तेव्हा आता अरविंद आता केदारजवळ जातो आणि त्याला म्हणतो, की "कोण होता तो?" तेव्हा आता केदार आता म्हणतो, की "बाबा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि तो कोणीही नव्हता." तेव्हा आता अरविंद आता केदारला म्हणत असतो, की "नाही, मला आता तुझं सर्व काही सत्य माहिती झालेलं आहे." तेव्हा आता अरविंद आता आपल्या रूममध्ये जातो आणि रूममध्ये गेल्याच्यानंतर आता केदारसुद्धा अरविंदाच्या रूममध्ये गेलेला असतो. कारण की त्याला पूर्णपणे माहिती असते, की आता सर्व काही अरविंदाने त्याचं बोलणे आणि त्याच्या चोराचं बोलणे हे सर्व काही ऐकलेलं आहे म्हणून. तेव्हा आता अरविंदाच्या रूममध्ये गेल्याच्या नंतर अरविंदा आता केदारला म्हणत असतो, की "तू जोपर्यंत मला सांगणार नाही, तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही आणि तुझं जे काही सर्व सत्य आहे ना, ते मी सर्व काही सार्थकला सांगणार." असं सुद्धा आता अरविंद आता केदारला म्हणत असतो. तेव्हा आता केदारची पूर्णपणे घाबरूनच गेलेली असते. कारण की जर सार्थकला त्याचं सत्य माहिती पडलं, तर आता त्याची काही वाटच लागणार असं सुद्धा आता केदारला असं वाटत असते. त्यामुळे आता केदार आता अरविंदला म्हणत असते, की "बाबा तुमचे ते पत्ते कुठे आहे? राणी आणि राजा वगैरे कुठे आहे? चला आपण खेळूया आणि ते तुम्ही घ्या." असं सुद्धा आता तो अरविंदला म्हणत असतो. तेव्हा अरविंद आता काही एक ऐकायला तयार नसतो आणि आता अरविंद आता केदारला म्हणत असतो, की "तू मला ह्या पत्त्याच्या झाशामध्ये तू मला अडकवू नको आणि माझं मन भटकण्याचा तू प्रयत्न सुद्धा करू नको. पण मी आता सार्थकला हे सगळं काही सांगणारच." असं सुद्धा तो म्हणतो आणि तो आपला अरविंद आता फोन शोधत असतो. पण त्याचा फोन काही त्याला मिळतच नाही. तेव्हा आता अरविंदाची पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता अरविंदाला कसं काय बोलायचं आणि त्याच्या मनातून आता हे सर्व काही कसं काढायचं हे सुद्धा आता केदारला आता सुचतच नाही आणि काय करायचं आणि काय नाही करायचं, जी गोष्ट सार्थकपर्यंत जाऊ नये हे सुद्धा आता केदारला काही सुचतच नाही. तेव्हा आता अरविंद आता सार्थकला सर्व काही सांगणार आणि आपली या घरामधून हकालपट्टी होणार याची सुद्धा धाक आता केदारला आलेला असतो. आता इकडे केदार आता शलाकाला सर्व काही सांगायला जातो आणि केदार आता शलाकाला सगळं काही सांगतो. तेव्हा आता शलाका आता झोपेच्या गोळ्या आता ते अरविंदाला देतच असते आणि झोपेच्या गोळ्यांचा डोस आता अरविंदाचा जेव्हा उतरतो, तेव्हा हे सर्व काही तो सार्थकला फोनवर सांगून पूर्णपणे सार्थकला आता अरविंद पूर्णपणे फोनवर सांगून देतो आणि सर्व काही सत्य माहीत झाल्याच्या नंतर आता अं, अ, सार्थक आता येतो आणि राजदक्षांच्या घरी येतो आणि तो पूर्णपणे केदारच्या रूममध्ये जाऊन त्याची कॉलर पकडून त्याला खेचत बाहेर आणतो आणि त्याला जाब विचारतो, की "तू हे सर्व काही का केलेलं आहे आणि मी तुला पहिले पण वॉर्निंग दिलेली होती, की हे सगळं काही तू करू नको आणि यानंतर तुझे काही मला असा बर्ताव तुझा काही मला आणि अजून तू काही जर केलं, तर यानंतर मी तुला सोडणार नाही, याची सुद्धा मी तुला वॉर्निंग दिलेली होती." असं सुद्धा सार्थक आता केदारला म्हणत असतो. पण केदार काही सुधारलेला नसतो आणि पुन्हा तो काही असे चाळे करतच असतो आणि सार्थक आता त्याला चांगलीच बजावणी देतो आणि तो त्याला
म्हणतो, की "चल निघ माझ्या घरातून." आता मित्रांनो, आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल? आता सार्थकला हे सर्व काही सत्य माहिती झालेलं आहे. आता सार्थक आता केदारची राजदक्षाच्या घरामधून कशी हकालपट्टी करणार, हे पाहणं सुद्धा रंजकच असणार आहे आणि सार्थक आता केदारविषयी कोणता निर्णय घेणार, हे सुद्धा पाहणं आता रंजकच असणार आहे. तर बघत राहा मन धागा धागा जोडते ना आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.